सायलीला गोव्यात मनसोक्त हेपले भाग 2. भाग 1 साठी डिस्क्रिप्शन चेक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. मी रूमवर वापस येऊन मस्त फ्रेश झालो. तिची वाट पाहतच होतो तेवढ्यात दारावर नॉक झालं आणि मी दार उघडून तिला आत घेतलं. तिने पांढऱ्या रंगाचा लिलनवालं मस्त टॉप आणि जीन्स घातली होती. भडक लाल लिपस्टिक आणि हलकेच बांधलेल्या केसांमध्ये ती जाम सेक्सी दिसत होती. मी आधीच तिला जवण्यासाठी हावरा झालेलो होतो, त्यामुळे आडेवेडे घेण्याचा प्रश्नच नव्हता. तिच्यावर झडप घालून कपडे काढून तिला आधी मी भोंगळं केलं होतं. मीही भोंगळा झालो. तिला घट्ट मिठीत घेतलं आणि तिचे बॉल माझ्या छातीला दाबले गेले. तिचा तो मऊसर सुखद स्पर्श वेड लावणारा होता. तसाच मी तिच्या मानेला किस करू लागलो. तिचा कान हलकेच चावू लागलो. माझा हात तिच्या शरीरावरनं फिरू लागला. थंड स्पर्शाने ती अंगावर शहारेक येऊ लागले. तिची गांड मी दाबत होतो. मांडीवरून पोटांवरून हात फिरवत होतो. हलकेच परत बॉल दाबून भिंतीला तिला दाबून तिच्या सर्वांगाला आता किस करू लागलो होतो. कपाळ, गाल, तिचे ते नाजूक ओठ, मानेवर पोटाला कुरवाळत परत परत चुंबू लागलो. चावून लव बाईट देत होतो. ती बस परत डोळे मिटून शहारत होती, उसासे सोडत होती. तिचा हात मी वर करून तसेच ठेवले आणि उभ्या उभ्या ती उघड्या अंगाला सगळीकडे चाटत होतो. तिची छाती, मान, पोट, बेंबी, बगल, मांड्या मी काहीच सोडलं नव्हतं. चाटून किस करून तिला लव बाईट दिले होते. भिंतीकडे तिचे तोंड करून पाठीवर किस करत होतो. तिची गांड दाबत होतो, फाकवत होतो, परत परत किस करून चावत होतो. मला आता राहावलं जात नव्हतं. तिला मी उचलून घेतलं, तिथल्या सोफ्यावर नेऊन टाकलं. तिची पुच्ची चाखण्यासाठी मी अधीर झालो होतो. तिचे ते पाझरणारे रस मला हवे होते. तिला तसंच सोफ्यावर बसवून तिचे पाय फाकवले. मांडीमध्ये मी तोंड घातलं आणि आतल्या मांडीला मी किस करून चाटू लागलो. जसजसा मी वर येत होतो तसतसं तीही अधीर झाली होती. मला जाणवत होतं तिची पुच्ची ओली होऊन आता हळूहळू पाझरू लागली होती आणि तिच्या मादक वासाने मी वेडावलो होतो. पुच्चीच्या थोडं वर किस करून तिच्या पुच्चीवरून मी हलकेच बोट फिरवू लागलो. पुच्चीच्या पाकळ्या बाजूला करून आतील मासल भागाला अंगठ्याने मसाज करू लागलो. ती शहारत आता आहा करत होती. तिला तसे पाहून मी जास्तच पेटून उठलो होतो आणि हलकेच पुच्चीत एक बोट घालून बाहेर करत होतो. एव्हाना तिची पुच्ची पूर्णपणे पाझरू लागली होती. मी बोट घालण्याची स्पीड वाढवली आणि दोन्ही बोटांनी जोरजोरात तिला फिंगरिंग करू लागलो. अंगठ्याने मसाज करणं चालूच होतं. तिने तिचे दोन्ही बॉल घट्ट दाबून धरले होते आणि पाय फाकवून माझ्या बोटांनी तिला मी जोरजोरात झवत होतो. ती वळवळत होती, थरथरत होती, पण मी थांबलो नव्हतो. माझं बोट घालणं चालूच होतं. ती अजून पाझरत होती. तिचे ओघळ आता माझ्या बोटांवरून खाली वाहत होते. सोफा ओला झाला होता आणि मी बोट तिच्या तोंडात घालून तिचे रस तिला चाखवले. अघाशासारखे ती माझे बोट चोखू लागली होती. तिला झपाटलेले पाहून मीही सुखावलो होतो. एव्हाना बोट काढून माझी जीभ तिच्या पुच्चीमध्ये घालून तिचा रस हाताने बॉल दाबून तिचे मनुके जोरजोरात चिमटीत घेऊन दाबत होतो. माझी सळसळणारी जीभ तिच्या पुच्चीच्या पाकळ्या बाजूला करत आतपर्यंत जाऊन येत होती. ती परत परत माझे नाव घेऊन शहारत होती, विवळू झडत होती. माझी जीभ आपले काम चोख करत होती. शेवटी एकदाच ती जोरात शहारली. तिने तिची कंबर उचलून वर धरली. माझ्या केसांना धरून तिने पुच्चीवर माझे तोंड दाबून धरून रगडले आणि जोरात झडली. मी माझे तोंड उचलून तिच्या तोंडाजवळ नेलं. परत एकदा कडकडून तिला किस केलं. ती आता सुखावली होती. हसून
मला परत किस करत होती. मला दूर लोटून माझा चेहरा चाटत होती. माझ्या ओठांवर तिच्या पुचीचे रस चाखत होती. आता माझी बारी होती. माझा सोट्या असाही कडक झाला होता. थोडा वेळ तोंडात घेऊन तिने त्याला पूर्णपणे चोखून ओले करून घेतले. लवड्यावर थुंकून परत चाटून घेतले. मी आता तयार झालो होतो. एकदाची तिची पुच्ची ठोकून माझे स्वप्न पूर्ण होणार होते. सोफ्यावरून उचलून मी तिला बेडवर घेऊन आलो. बेडच्या कोपऱ्यावर तिला झोपवले आणि उभा राहून माझा सोट्या हळूहळू आत घालू लागलो. तिची पुच्ची खूपच टाईट होती आणि माझं सोट्या मोठ्या असल्याने आत जाताना तिला त्रास होत होता. एक झटका देऊन मी अर्ध्यापर्यंत नेला आणि ती जवळजवळ किंचाळली. मी तिला थांबवू का असे विचारले, पण आता अजिबातही थांबू नकोस, पूर्ण आत घाल असे उत्तर मिळाले. हळूहळू आत बाहेर करता करता अजून एक झटका मारून मी पूर्ण आत घातला. तिच्या डोळ्यात पाणी आले होते, पण तिला हवे ते सुख मिळाले होते. बेडशीट घट्ट पकडून पाय फाकवून ती झोपली होती आणि तिला झवत होतो. आता सोट्या सुरुवातीला हळूहळू आत बाहेर करत होतो. आवाज येत होता. तिचा जवाडेपणा बघून मीही पेटलो होतो. तिला झवण्याची स्पीड मी आता वाढवली होती. माझा लवडा जोरजोरात घासू लागलो तशी ती विवळू लागली. तिची पुच्ची पाझरू लागली. ओघळ खाली जाऊन तिच्या गांडीवरून खाली गेले होते. आता बस. मी तिला झवताना चपाक आवाज येत होता आणि ती माझ्या लवड्याखाली विवळत होती. झवता झवता आमची नजरानजर झाली. दोघांच्याही नजरेत फक्त वासना होती. सालच दिसणारी सायली त्यात कुठेच नव्हती. त्या डोळ्यांमध्ये बस पाशवी हव्यास होती आणि मला तेच हवे होते. तिने तिचे चेंडू घट्ट धरून ठेवले होते. तिचे बोंड चिमटीत धरून दाबून ठेवू होती. झव माझी ती पुच्ची, फाडून टाक आता, थांबू नकोस असे म्हणून जोरजोरात कणत होती. मी परत पेटून उठलो आणि अजून जोरजोरात तिला झवत होतो. थोडा वेळ असेच चालू. झवून झाल्यानंतर तिला डॉगी शॉटसाठी उठवले. गांड वर करून मान खाली घालून ती तयार झाली. मी खासकून तसाच माझा सोट्या आत घातला. ती परत एकदा किंचाळली, पण मी आता थांबणार नव्हतो. माझ्यावर वासना पूर्णपणे हावी झाली होती. मी असाच तिची गांड फाकवून जोरजोरात झवू लागलो. तिचे हात मागे ओढून एका हाताने बांधून घेतले आणि दुसऱ्या हाताने जोरजोरात तिचे बॉल दाबू लागलो. निप्पल चोळामोळा करू लागलो. ती आह करून कणत होती, थरथरून झडत होती, पण मी थांबत नव्हतो. मध्येच तिचे केस ओढत होतो, वाकून कानाला चावत होतो. माझा सोट्या चेतला होता. त्याला फक्त आणि फक्त ती कुच्ची हवी होती. असाच थोडा वेळ गेल्यानंतर मी खाली झोपलो व ती माझ्या सोट्यावर येऊन बसली. सरकवून माझा सोट्या पुच्चीत घालून घेतला आणि त्यावर ती उड्या मारू लागली. माझा सोट्या तिच्या पुच्चीने घट्ट आवळून धरला होता आणि पूर्णपणे आत गायब होऊन बाहेर येत होता. दोघेही प्रणयाच्या टोकावर होतो आणि आम्हाला फक्त आणि फक्त एकमेकांचे शरीर हवे होते. बाहेरच्या जगाचा आम्हाला विसर पडला होता आणि मनसोक्त एकमेकांना जवून घेत होतो. खालून मी परत तिचे बॉल दाबून चोळामोळा करत होतो. तीही खाली वाकून मला किस करत होती. माझ्या ओठांना जिभेला चावत होती आणि माझ्या सोट्यावर जोरजोरात उड्या मारत होती. न राहून शेवटी तसेच झडलो. माझ्या गरम रसाने तिची पुच्ची न्हावून निघाली होती. ते ओघळ तसेच खाली जाऊन माझ्या गोट्यांवरून खाली जात होते. दोघेही प्रचंड थकून गेलो होतो. उठून बाजूला होऊन तिने माझ्या सोट्यावर चोखून साफ केला. गोट्यांपर्यंत गेलेले ओघळ चाटून साफ केले आणि माझ्या शेजारी तसेच येऊन निजली. माझ्या जवळ येऊन परत एकदा मला किस केले. दोघांच्या लाळेत मिक्स झालेला माझा रस
आम्ही परत एकदा शेअर केला आणि अलगद नकळत एकमेकांच्या अधीन झालो. अशाच नवीन नवीन कथांचा आनंद घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. रात्रीच्या चावट कथा.